ज्येष्ठ पत्रकार हाजी मोहम्मद अली शेख, हमारे साथ में पत्रकार सैयद जावेद साहब। आज हम यहाँ जानेंगे कि हमारे महाराष्ट्र में बिजली का बिल बहुत ज़्यादा है, जबकि मध्य प्रदेश में और दिल्ली में बहुत काफ़ी कम है। इसी को लेके जय विधान पार्टी ने ये आंदोलन किया है कि सरकार ये बिल कम करे। और आप तरीके से कि हमारे चैनल को आप देखते रहिए और लाइक करिए, ओसिया न्यूज़ चैनल और सच 24। तो आइए इनसे पूछते हैं। आम्ही इथे आज जय विदर्भ पार्टीतर्फे एक आंदोलन छेडलेलं आहे, ज्याचं नाव आहे विदर्भात तयार होणाऱ्या विजेवर विदर्भात राहणाऱ्या जनतेला कुठेतरी राहत मिळाली पाहिजे। आज विदर्भातील प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर विदर्भामध्ये 70% वीज निर्मिती एकट्या विदर्भात होते, परंतु याचा लाभ हे राजकीय नेते विदर्भाच्या जनतेवर त्याचे विविध प्रकारचे कर आकारून त्याचा लाभ संपूर्ण महाराष्ट्राला पण विदर्भाला देत नाही आणि या विदर्भामध्ये प्रत्येकावरती अन्याय करत आहे। या अन्यायाच्या विरोधात पेटून उठून आज आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे आणि आम्ही सरकारला इशारा देणार आहे की जर आपण आज आमच्या या मागणीचा योग्य विचार केला नाही तर ज्याप्रमाणे आपल्याला लोकसभेमध्ये याची झळ पोहोचली ती झळ तुम्हाला विधानसभेत पोहोचेल आणि हे विदर्भातील जनता तुम्हाला दाखवून देईल। जय विदर्भ, जय जय विदर्भ। आपको ऐसा लगता है कि विदर्भ अलग होने के बाद में बिल कम होगा या पहले बिल कम हो जाएगा? आप हमेशा से आंदोलन करेंगे? मी गुलाबराव रानडे, जय विदर्भ पार्टीचा राष्ट्रीय सहसचिव। विदर्भात वीज हे कोणती पार्टीचं सरकार आलं आतापर्यंत पाहिलं आपण, BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सगळ्या पार्टीचं आलटून पालटून सरकार आलं। केंद्रात प्रधानमंत्री बनले, महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनले, तरी विदर्भाचा प्रश्न सोडवू शकले नाही। पण जय विदर्भ पार्टी किंवा विदर्भ आंदोलन समिती जर विदर्भात आली आणि वेगळं विदर्भ झालं तर एका झटक्यात एका वर्षात हा विजेचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही। विदर्भ राज्य आंदोलन समिति का युवा आघाड़ी अध्यक्ष हूँ और जो खेती वाले जो लोग हैं, काश्तकार लोग, उनके लिए बहुत सा ये नहीं हो रहा है, GST माफ़ नहीं हो रही है। 75,000 करोड़ रुपए का सिंचन का जो मुद्दा है वो अभी तक के कुछ आया नहीं है और उसके हिसाब से जो है तो यानी खेती वाले जो काश्तकार लोग हैं उनके लिए कुछ करने को ना सरकार ने।